सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि वेतनदारांच्या पतसंस्था यांच्या संबंधित ताळेबंदाची रचना कशी असते यासंबंधी आपण चर्चा करत आहोत. सुरुवातीला आपण ताळेबंदाच्या देणे बाजूविषयी सर्व वेगळ्या शीर्षकांची आपण चर्चा केलेली आहे. यानंतर ताळेबंदाच्या येणे बाजूला रोख शिल्लक असेल, बँक शिल्लक असेल, भागाची गुंतवणूक असेल याविषयी सुद्धा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि वेतनदारांच्या पतसंस्था या पतसंस्थांना नव्याने नियामक मंडळाने जे कर्जविषयक धोरण ठरवून दिलेलं आहे त्यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. 2017 मध्ये नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती आणि सॅलरी अर्नर्स किंवा वेतनदाराच्या पतसंस्था यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार कायद्याच्या कलम 144 यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि नव्याने पतसंस्था नियामक मंडळ हे स्थापन करण्यात आलं. त्याला आपण म्हणतो बिगर शेती पतसंस्था, बिगर कृषी पतसंस्था नियामक मंडळ. आणि या नियामक मंडळानं वेळच्या वेळी आपल्याला काही परिपत्रकं दिलेली आहेत. त्यामध्ये मे 2020ला परिपत्रक दिलेलं आहे. त्यानंतर 31/12/2020ला जे परिपत्रक दिलेलं आहे यामध्ये पतसंस्थांनी त्यांचं कर्जविषयक धोरण कसं असावं यामध्ये सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. म्हणजे यापुढे आपल्या पोटनियमामध्ये काहीही नमूद असलं तरी आपल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे निवडणुकीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आलं तशाच पद्धतीनं किंवा नागरी बँकांवर जसं स्वतंत्रपणे रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं तशाच पद्धतीनं सहकार खात्याचं योग्य नियंत्रण हे पतसंस्थावर असलं पाहिजे, जेणेकरून पतसंस्थामध्ये जी अनियमितता आहे किंवा त्याला आपण म्हणतो गैरव्यवहार आहे तो रोखण्यासाठी मदत होईल आणि कामकाज सुरळीत होईल. यासाठी नव्यानं 2017 मध्ये नियामक मंडळ हे सहकार खात्याद्वारा स्थापन झालेलं आहे. वेळच्या वेळी त्यांनी सूचना केलेल्या आहेत. त्यामध्ये ठेवी असेल, कर्ज असेल, त्याला आपण व्यवस्थापन खर्च असेल किंवा कर्जाचे व्याजदर कसे असावेत, एवढंच काय पण सेवकांची नियुक्ती, शैक्षणिक पात्रता यावर सुद्धा यापुढे नियामक मंडळ हे निर्णय घेणार आहे. आणि त्यामुळे 31/12/2020च्या परिपत्रकामध्ये पतसंस्थांचं कर्जविषयक धोरण किंवा कर्जविषयक मर्यादा काय असू शकते हे त्या परिपत्रकात दिलेलं आहे आणि ते आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण ग्रामीण बिगर शेती किंवा नागरी सहकारी पतसंस्था यांना जे धोरण ठरवलेलं आहे ते आपण चर्चा करणार आहोत. आता आपल्याला माहिती की नागरी पत किंवा ग्रामीण बिगर शेतीमध्ये दोन प्रकारची, त्याला आपण म्हणतो तारणी कर्ज आणि विनातारणी कर्ज. नव्याने आपल्या पतसंस्थेच्या ताळेबंदाची जी बेरीज आहे त्यातून तोटा वजा केल्यानंतर किंवा दोन्ही बाजूला एकसारख्या आलेल्या रकमा वजा केल्यानंतर ज्याला आपण म्हणतो खेळतं भांडवल, तर खेळत्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप करावं हे आता नव्यानं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे संस्थेचा ताळेबंद कसा आहे, ताळेबंदाची बेरीज किती आहे त्यावर कर्ज वाटपाची मर्यादा किती ठरणार आहे. तर आपण साधारण पाहिलं यामध्ये की पतसंस्थांना, मग त्या नागरी पतसंस्था असतील किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असतील, पगारदाराच्या बाबतीत आपण पुढच्या टेबलमध्ये बोलणार आहोत. आता फक्त आपण नागरी आणि ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांची आपण कर्जाची मर्यादा इथं पाहतोय. तर ज्या पतसंस्थेचं, मग ती ग्रामीण बिगर शेती असेल किंवा नागरी पतसंस्था असेल, ज्यांचं 10 कोटीपर्यंत खेळतं भांडवल आहे त्यांच्यासाठी विनातारण कर्ज हे 50,000 आहे आणि सर्वसाधारण कर्ज हे 3 लाखापर्यंत आहे. त्यानंतर ज्यांचं खेळतं भांडवल 10 ते 50 कोटी आहे त्यांना विनातारण कर्ज 75,000 रुपये देता येणार आहे, सर्वसाधारण कर्ज 30 लाख रुपये देता येणार आहे. 50 ते 100 कोटी ज्यांचं खेळतं भांडवल आहे त्यांना विनातारण कर्ज फक्त 1 लाख रुपये देता येणार आहे आणि सर्वसाधारण कर्ज 50 लाख देता येणार आहे. 100 ते 300 कोटीला 1.25 लाख आहे, सर्वसाधारण कर्ज 75 लाख आहे, ज्याला आपण तारणी कर्ज म्हणतो. त्यानंतर 300 ते 600 कोटी ज्यांच्या ताळेबंदाची बेरीज आहे किंवा ज्यांचं खेळतं भांडवल आहे त्यांना विनातारण कर्ज, त्याला आपण जामीनची कर्ज म्हणतो, ते 1,50,000 आणि सर्वसाधारण कर्ज हे
1 कोटीपर्यंत देता येईल. पुढे 600 कोटी ते 1000 कोटी हे ज्यांच्या ताळेबंदाची बेरीज किंवा खेळतं भांडवल आहे त्यांना विनातारण कर्ज 2 लाख रुपये देता येईल. आणि सर्वसाधारण कर्ज हे 150 लाख म्हणजेच 1,50,00,000 देता येईल. आणि ज्या संस्था खूपच मोठ्या व्यवहाराच्या आहेत, ज्याला आपण म्हणतो 1000 ते 2000 कोटी ज्यांचं खेळतं भांडवल आहे, अशा संस्थांना 5 लाखापर्यंत विनातारण कर्ज आणि सर्वसाधारण कर्ज हे 2,50,00,000पर्यंत देता येईल. आता यामध्ये जरी विनातारण कर्ज असा शब्द आलेला असला 5 लाख, 2 लाख, 1.5 लाख, तरीही संस्थेने योग्य त्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. त्याच्याकडे उत्पन्नाचे मार्ग काय आहेत, त्याला कर्जफेड तो करू शकतो का, हे सुद्धा त्यामध्ये पाहिलं पाहिजे. आता कर्ज वाटप करायला जरी ही मर्यादा ठरवलेली असली तरी ही मर्यादा ठरवतानाच काही अटीसुद्धा नियामक मंडळाने टाकलेल्या आहेत. म्हणजे सरसकट आता आपल्याला कर्ज वाटप करता येणार नाही आहे. तोट्यातल्या संस्थांना कर्ज वाटप करणं अडचणीचं होणार आहे. कारण तोट्यातील संस्थांना कर्ज वाटप करायचं की नाही, ज्या संस्था तोट्यामध्ये आहेत त्यांना खूप मोठी अडचण कर्ज वाटपासाठी होणार आहे. कारण आपण अटी जर पाहिल्या तर सगळ्यात पहिली अट ती आहे की नफा खेळत्या भांडवलाच्या 1% जास्त असावा. म्हणजे पहिली गोष्ट ती संस्था नफ्यामध्ये असावी, तर आपल्याला हे कर्ज प्रकार किंवा ही कर्ज मर्यादा हाताळता येईल. उदाहरणार्थ मग 10 कोटी, 1000 कोटी हे जे काही सगळं आपण आपला टेबल आपण दिलेला आहे आपल्यासमोर दिसतोय तो, तर इथं हे कर्ज वाटप करताना पहिलं म्हणजे त्या संस्थेला नफा पाहिजे आणि नफा खेळत्या भांडवलाच्या 1% जास्त असला पाहिजे, ही त्यामध्ये अट आहे. दुसरी अट जी टाकलेली आहे की संस्था अ किंवा ब वर्गात असावी. तर एक इथं निश्चित आहे की क आणि ड वर्गाला कर्ज वाटपासाठी इथे मर्यादा टाकलेल्या आहेत आणि त्यामुळं संस्था ही अ किंवा ब वर्गात असलीच पाहिजे, त्याचा प्रयत्न पतसंस्थेने केला पाहिजे. त्यानंतर तारणी कर्ज जे आहे त्या तारणी कर्जाची कमाल मर्यादा ही 14% दिलेली आहे आणि विनातारणी कर्ज मर्यादा जी आहे, ज्याला आपण विनातारण कर्ज म्हणतो किंवा जामीनकी कर्ज म्हणतो, ती कर्ज मर्यादा 16% त्यामध्ये ठेवलेली आहे. बऱ्याचदा असं होतं की पतसंस्था ह्या बाहेरील जिल्हा बँकांकडून किंवा इतर बँकांकडून कर्ज घेतात. मग जर पतसंस्थांनी बाहेरून कर्ज घेतली नसतील तर त्यांच्या कर्जाची जी मर्यादा आहे, कमाल कर्जाचा जो व्याजदर आहे, स्वनिधीतून जर कर्ज वाटप केला असेल तर तो व्याजदर हा तारणी कर्जाला 14% आणि विनातारणी कर्जाला 16% पर्यंत असणार आहे. जर पतसंस्थांनी इतर वित्तीय संस्थांकडून जर बाहेरून कर्ज घेतलेला असेल तर हा जो कर्जाचा व्याजदर निश्चित केलेला आहे त्यापेक्षा 2% जादा दर ह्या पतसंस्था निश्चित करू शकतात. पगारदार पतसंस्थांच्या बाबतीमध्ये जसं नागरी आणि ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांना 31/12/2020 मध्ये मर्यादा ठरवण्यात आली, तशाच पद्धतीने ज्या सॅलरी अर्नर्स सोसायट्या आहेत, पगारदार पतसंस्था, त्यांना सुद्धा 31/12/2020च्या परिपत्रकाने कर्ज वाटपाच्या रकमेबाबतच्या काही मर्यादा किंवा अटी ह्या नियामक मंडळाने आपल्याला दिलेल्या आहेत. सगळ्यात सुरुवातीला आपण तातडी कर्जासंबंधी चर्चा करत आहोत. तर तातडी कर्जामध्ये ज्याला आपण म्हणतो इमर्जन्सी लोन, मागता क्षणी आपण त्या व्यक्तीला किंवा त्या सभासदाला ते कर्ज देत असतो. कायम नोकरदार जो असतो तो आपल्या पतसंस्थेचा सभासद असतो. साधारणपणे 10 मासिक हप्त्यामध्ये, 10 समान हप्त्यामध्ये दर महिन्याला अशा पद्धतीने 10 महिन्यामध्ये आपण हे तातडी कर्ज वसूल करत असतो. आणि त्यामुळं त्या व्यक्तीचं वेतन किती आहे त्यावर आता तातडी कर्ज ठरवलेलं आहे. तर आपण पाहिलं तर ज्या वेतनदाराला किंवा ज्या सॅलरी अर्नर्स सोसायट्यांमध्ये त्या सेवकाला किंवा त्या सभासदाला 50,000पर्यंत वेतन असेल तर त्याला आपल्याला तातडी कर्ज 25,000पर्यंत द्यायचं आहे. ज्या सेवकाचं वेतन हे 50,000 ते 1,00,000 रुपये असेल त्यांना आपल्याला कमाल कर्ज मर्यादा 50,000पर्यंत देता येईल. आणि ज्या नोकरदार सभासदाचं जे वेतन आहे ते 1,00,000पेक्षा जास्त असेल तर ती मर्यादा तातडी कर्जाची
₹75,000 आपल्याला करता येणार आहे. याबरोबरच जर आपल्याला असं वाटलं की यापेक्षा जास्त आपल्याला कर्ज मर्यादा ठरवायची आहे, तर सन्माननीय संबंधित निबंधक जे असतील, निबंधकांकडे आपण प्रस्ताव देऊ शकता आणि त्या पद्धतीने आपली कारणं जर सांगितली तर त्या पद्धतीने आपल्याला त्या मर्यादेमध्ये वाढ होऊ शकते. मात्र नियामक मंडळ हे वेळच्या वेळी याचा आढावा घेणार आहे आणि त्यामुळं अर्थातच जर आपली मागणी असेल की आपल्याला वाढीव तातडीचं कर्ज किंवा नियमित कर्ज द्यायचं आहे, तर नियामक मंडळाकडे सुद्धा आपल्याला यापुढं प्रत्यक्ष संपर्क साधून त्या पद्धतीने आपल्या सूचना करता येणार आहेत आणि मग आपला आढावा घेऊन त्या पद्धतीने वेळच्या वेळी धोरण हे ठरणार आहे. पगारदार पतसंस्थांच्या बाबतीमध्ये नियामक मंडळानं काही कर्ज वाटपाच्या अटी सुद्धा ठरवलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली अट जी आहे की त्याचं वेतन जे आहे त्या वेतनाच्या 30 पट आपल्याला कर्ज देतात. म्हणजे ₹1000 जर त्याचं वेतन असेल तर त्याला आपण ₹30,000 कर्ज देणार आहात. अशाच पद्धतीनं वेतनाच्या 30 पट ही मर्यादा पाळायची. म्हणजे जरी आपल्याला इथं जर आपण पाहिलं की कमाल मर्यादा, तर आपण पाहिलं की 1,80,000 आपल्या बाजूला जो टेबल दिलेला आहे, 1,80,000 ज्याला पगार आहे त्याला 50 लाख आपल्याला कर्ज मर्यादा मंजूर करण्यात आलेली आहे. किंवा ज्याला ₹45,000 ते 55,000 जे वेतन घेतात त्यांना 13 लाख रुपये कर्ज आपण देऊ शकतो. ही सर्वसाधारण मर्यादा दिलेली आहे. मात्र हे पाहत असताना आपल्याला त्याच्या वेतनाच्या 30 पट एवढंच कर्ज आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे मर्यादा जरी मोठी असली तरी ह्या अटी पालन करणं हे बंधनकारक आहे. म्हणजे वेतनाच्या 30 पट ही आपल्याला अट पाहायचीच आहे. त्यानंतर दुसरी जी अट त्यामध्ये आपल्याला दिसते की सेवकाचं जे वेतन आहे आणि जे आपण कपात करणार आहात कर्ज दिल्यानंतरची, तर ती 75% आत त्या कपातीमध्ये ते बसलं पाहिजे, आपल्याला वसुली करता आली पाहिजे. म्हणजे याचा सोपा अर्थ असा आहे की हा जो पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट आहे केंद्र सरकारचा 1936 मधला, या कायद्यामध्ये कलम 7 प्रमाणे आपल्याला 25% रक्कम ही त्या सभासदाच्या कुटुंबासाठी राखीव ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला जे काही कर्ज वसुली करायचे आहे त्याचा ₹100 जर त्याचं वेतन असेल तर ₹75 याच्या आतच आपल्याला वसुली करता येईल. 25% रक्कम ही कुटुंबासाठी स्वतंत्र ठेवलेली आहे आणि त्यामुळं 75%च्या आतच आपल्याला कपात त्यामध्ये करता येणार आहे. त्यानंतर कर्ज वसुलीची जी मर्यादा ठरवून दिलेली आहे ती जवळजवळ 180 महिने एवढी मुदत आपल्याला नियमित कर्ज वसुलीची दिलेली आहे. हे सर्व पाहत असताना जसं नागरी पतसंस्था किंवा ग्रामीण शेती पतसंस्था यांना अट दिलेली आहे की ती संस्था मागील 3 वर्षामध्ये अ वर्गात असावी. तीच अट इथं सुद्धा आपल्याला दिलेली आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं की पगारदार पतसंस्था ज्या आहेत त्यांना मर्यादा दिलेली अशी आहे की 180 महिने ही मुदत त्यांनी दिलेली आहे आणि अवर्ग असला पाहिजे पतसंस्थेला. म्हणजे मागील 3 वर्षात अवर्ग असला पाहिजे. म्हणजे ज्या संस्थेला अवर्ग नाही त्या संस्थांच्या बाबतीमध्ये हे जे काही नियामक मंडळानं आपल्याला वेतनाच्या मर्यादा दिलेल्या आहेत किंवा तातडी वेतन ठरवलेलं आहे ते आपल्याला त्याप्रमाणे कर्ज वाटपाला अडचणी येणार आहे. त्यामुळे संस्था ही अवर्गात असली पाहिजे ही काळजी आपण त्यामध्ये घेतली पाहिजे. त्यानंतर समजा नवीन आपला जर पोटनियम आपण पाहिला तर आपल्याला जे कर्ज व्याजदर आहे तो पगारदार पतसंस्थांना 6% ते 12% आहे. जे एक निश्चित झालेलं आहे की पगारदार पतसंस्थांनी जर स्वतःच्या भांडवलातून कर्ज वाटप केलेला असेल तर कर्जाचा व्याजदर जो आहे तो 12% पर्यंत असला पाहिजे. मात्र जर संस्थेने बाहेरून कर्ज घेतलं तर यामध्ये आपल्याला 2% वाढीव दराने म्हणजेच 14% पर्यंत आपण कर्ज दर ठरवू शकतो. मात्र साधारण 6 ते 12% एवढाच कर्जाचा व्याजदर पगारदार पतसंस्थांना ठरवता येणार आहे.
त्यानंतर तिकडे जी अट नागरी पत किंवा ग्रामीण बिगर शेतीला आहे तीच अट पगारदार पतसंस्थांना सुद्धा दिलेली आहे की थकबाकीचं प्रमाण 5% असावे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये नागरी पत आणि ग्रामीण बिगर शेती यामध्ये थकबाकीचं प्रमाण हे 5%पेक्षा जास्त असू शकतं आणि त्यामुळे या मर्यादेच्या बाबतीमध्ये वेळच्या वेळी आपण काळजी घेतली पाहिजे. निधीची गुंतवणूक केलेली असावी. बऱ्याचदा असं होतं नफ्यातून आपण निधी काढतो, मग तो राखीव निधी असेल, इमारत निधी असेल, लाभांश समीकरण, गुंतवणूक चढउतार निधी, सभासद कल्याण निधी, सेवक कल्याण निधी, भविष्य निर्वाह निधी असे जे वेगळ्या प्रकारचे नफ्यातून भांडवली निधी काढतो त्याची गुंतवणूकसुद्धा आपण केली पाहिजे. ही नाही केली तर नियामक मंडळ इथं आपल्याला एक मर्यादा टाकू शकतं आणि त्या पद्धतीने आपल्याला कर्ज वाटप करता येणार नाही. त्यानंतर आपली जी पूर्वीची प्रचलित अट आहे की 50% कर्जफेड झाल्यानंतरच नवीन कर्ज मंजूर करता येईल, तर ती अटसुद्धा नियामक मंडळानं कायम ठेवलेली आहे आणि संस्थेने काम करत असताना कुठल्या प्रकारे गैरव्यवहार किंवा अफरातफर नसावी, कायदा नियमाचं पालन करावं हे सुद्धा त्यामध्ये कर्ज वाटप ठरवताना नमूद केलेलं आहे. आता साधारण जर आपण पाहिलं तर नियामक मंडळानं जे आपल्या समोर आपल्याला दिसते की जे काही वेतन आहे त्या वेतनाच्या मर्यादेमध्ये आपल्याला कमाल कर्ज मर्यादा ठरवलेली आहे. उदाहरणार्थ सामान्यपणे ज्याला 25,000 रुपये पगार आहे त्याला 6 लाख रुपये आपल्याला देता येईल. त्यानंतर ज्याला 45,000 ते 55,000 त्याला 13 लाख देता येईल. ज्याला 90,000 असेल 1 लाखापर्यंत ज्याचा पगार आहे त्याला 25 लाख आहे. त्याला 1,40,000 आहे त्याला 40 लाख आहे आणि 1,80,000च्या पुढे ज्यांना वेतन आहे त्यांना 50 लाखापर्यंत आपल्याला कर्ज वाटप करता येणार आहे. बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ या एक स्वतंत्र अशा नियंत्रण करणाऱ्या पतसंस्थांवर नियंत्रण करणाऱ्या मंडळाची स्थापना 2017मध्ये झालेली आहे आणि वेळच्या वेळी त्यांनी वेगळ्या प्रकारची परिपत्रकं आपल्याला दिलेली आहेत आणि त्यामध्ये कर्ज धोरणाबाबत त्यांनी जे परिपत्रक आपल्याला दिलेलं आहे त्या परिपत्रकासंबंधी आपण चर्चा करत आहोत. आपल्याला इतर ज्या अटी त्यामध्ये आहेत त्या अटी अशा आहेत की सगळ्यात सुरुवातीला संचालक मंडळाला कर्ज देत असताना एकूण येणे कर्जाच्या 5% आपल्याला तारणी कर्ज देता येईल. म्हणजे पतसंस्थेचं मग ते नागरी पत असो, ग्रामीण बिगर शेती असो किंवा पगारदार या सर्वांना हे लागू आहे. म्हणजे आता हे जे नियम आपण बोलत आहोत हे फक्त पगारदारचे नाही आहे, तर हे साधारण अटी आहे ज्या नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि वेतनदारांच्या पतसंस्था या तीनही प्रकारच्या संस्थांना लागू आहेत. यामध्ये नागरी पत किंवा ग्रामीण बिगर शेती या पतसंस्थांना संचालकांना जे आहे तारणी कर्ज ज्या 5% देता येईल. म्हणजेच येणे कर्ज जर 100 रुपये असेल तर 5 रुपये ताळेबंदाच्या येणे बाजूला जर येणे कर्ज 100 रुपये असेल तर 5% 5 रुपये एवढे आपल्याला संचालक मंडळाला तारणी कर्जासाठी देता येईल. याला मात्र अपवाद आहे की जर सोने तारण आणि ठेव तारण कर्ज संचालकांना जर पाहिजे असेल तर ते स्वतंत्र आहे, त्या तारणी कर्जावर मर्यादा नाही. एक निश्चित आहे की संचालक मंडळांना किंवा संचालक मंडळाच्या नातेवाईकांना, मग कुटुंबाच्या व्याख्येमध्ये आपण जर पाहिलं सहकार कायद्यामध्ये कुटुंबाची व्याख्या आहे, पती पत्नी, त्यांची मुलं, अविवाहित मुलं, जावई, सून हे सगळं आपल्याला कुटुंबामध्ये टाकलेलं आहे. तर संचालकांचं एकूण येणे कर्ज हे तारणी कर्ज जे असते ते तारणी कर्ज असेल आणि येणे कर्जाच्या 5% तारणी कर्ज हे वाटता येणार आहे. त्यानंतर नियामक मंडळाने 144(11) मध्ये एक अतिशय महत्त्वाची तरतूद त्यामध्ये केलेली आहे की संचालक व नातेवाईक यांच्या संबंधित काही भागीदारी संस्था असतील किंवा कंपनी असेल किंवा एखादा व्यवसाय हा संचालकांच्या नातेवाईकांनी चालवलेला असेल तर त्यांना आपल्याला कर्ज वाटप करताना निर्बंध टाकलेले आहेत, कारण ते कर्जसुद्धा संचालक मंडळाच्या कर्जामध्ये धरलं जाणार आहे आणि त्यामुळं कर्ज वाटप करताना संचालकांच्या संबंधित किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या संबंधित काही कंपनी आहे का, भागीदारी संस्था आहे का, त्यांच्या संबंधित काही व्यवसाय आहे का, तर हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार. यानंतर नागरी पत, ग्रामीण बिगर शेती आणि पगारदार पतसंस्थांना जो कर्जाचा व्याजदर ठरवायचा आहे तो कॉस्ट ऑफ फंड पाहून व्याजदर ठरवायचा आहे. म्हणजे ही अट सर्वांनाच बंधनकारक आहे की फक्त नियामक मंडळानं सांगितलं म्हणून तो व्याजदर आपल्याला ठरवता येणार नाही, तर आपला व्याजदर ठरवताना जे सूत्र दिलेलं आहे त्याला आपण ॲव्हरेज लेंडिंग रेट म्हणतो आणि कर्जाचा व्याजदर कसा ठरवायचा
तर वर्षभरामध्ये सभासद कर्जावरील व्याजाचे उत्पन्न हे आपल्याला नफा तोटा पत्रकामध्ये उत्पन्न बाजूला मिळणार आहे. वर्षभरामध्ये सभासद कर्जावरील व्याजाचे उत्पन्न भागिले कर्जाची सरासरी. कर्जाची सरासरी म्हणजे काय, तर एप्रिल ते मार्च आपल्याला 12 महिन्याचा ताळेबंद काढावा लागेल आणि ताळेबंदाच्या येणे बाजूला जे येणे कर्ज आहे एप्रिल ते मार्च सर्व प्रकारच्या येणे कर्जाची बेरीज करावी लागेल. भागिले 12 केल्यानंतर आपल्याला कर्जाची सरासरी मिळणार आहे. म्हणजेच कर्जाचा व्याजदर ठरवताना जरी नियामक मंडळाने आपल्याला व्याजदर सांगितलेले असले तरी नियामक मंडळाने एक सूचना केलेली आहे की कॉस्ट ऑफ फंड काय आहे, नक्की सभासद कर्जावर व्याजाचं उत्पन्न किती मिळतं आणि मग त्याला कर्जाची सरासरी भागिले केल्यानंतरच आपल्याला कर्जाचा व्याजदर ठरवता येईल. आणि त्यामुळे कर्जाचा व्याजदर ठरवताना ॲव्हरेज लेंडिंग रेट हे सूत्र आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. मित्र हो, आपण हे जे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा मिळवता येईल यासाठी जास्तीत जास्त पद्धतीने आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. त्यामध्ये संचालक असतील, त्यामध्ये पदाधिकारी ज्याला आपण म्हणतो किंवा सेवक असतील किंवा सहकार खात्यामधले आपले अधिकारी असतील किंवा ज्याला सहकार चळवळीबद्दल एक आवड निर्माण झालेली आहे असे सर्व व्यक्ती आपलं यूट्यूब चॅनल हे पाहू शकतात. त्यामुळे हे यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. धन्यवाद.